मसिया संघटनेच्या वतीने मागील 4 वर्षांपासून बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन इच्छुक खेळाडूंकरता करण्यात येते। यंदाही मसिया व सागर गॅसेस यांच्या वतीने बॅडमिंटन टुर्नामेंटचे 2 दिवसीय आयोजन 22 व 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून यामध्ये संबंध मराठवाड्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून 90 संघांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे। या स्पर्धेतून विजेत्या खेळाडूला रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात येत असल्याबाबतची माहिती मसिया संघटनेचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर मिलिंद कुलकर्णी यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। किती स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि कसा प्रतिसाद आहे? किती वर्ष आहे सर? आम्ही मसिया संघटनेकडनं ही स्पर्धा ऑर्गनाईज करतो। आमचं हे जवळपास सलग हे 4थं वर्ष आहे। अगोदरही केली होती, मध्ये खंड पडला होता। आता कंटिन्यू 4 वर्षापासून आम्ही ही स्पर्धा ऑर्गनाईज करतो। जवळपास आमच्या 90 संघांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। ही 30+, 40+, 50+, 60+, सिनियर म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस लोक म्हणजे जे प्रोफेशनल प्लेयर्स नाही आहेत पण ज्यांना खेळायची आवड आहे अशा स्पर्धकांसाठी आपण ही स्पर्धा घेतो। आणि आमचे मुख्य प्रायोजक जे आहे स्पर्धेचे स्पॉन्सर ते आहे सागर गॅसेस लिमिटेड आणि स्पोर्ट्स पार्टनर प्रल्हाद स्पोर्ट्स आहे, नंतर राजमुद्रा प्रकाशन आहे, वर्ल्ड अँड सीड्स आहे आणि ABB फिटनेस आहे, फिटनेस पार्टनर। सर, यामध्ये स्पर्धकांना काय काय देण्यात येतं आणि विजेतेपद कसं असतं? सर, आपण जे 9 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ही स्पर्धा घेतो, तर विजेत्यांना आपण एक कॅश प्राईज देतो आणि ट्रॉफी पण देतो। रकमे स्वरूपात कॅश प्राईज किती रुपयाचं प्राईज असतं आणि कसे क्रमांक असतात स्पर्धकांचे? टोटल अमाऊंट जवळपास आमची 1,10,000 रुपयेपर्यंत आमची कॅश प्राईज देणार। तर या स्पर्धेसाठी स्पर्धक कुठून आले? तर या स्पर्धेसाठी संभाजीनगर, नंतर जालना, पुसद आणि वैजापूर अशा ठिकाणून येतात, मराठवाड्यातून येतात स्पर्धक। स्पर्धकांना तुम्ही काय आवाहन करणार आजच्या निमित्ताने? आणि स्पर्धकांना आवाहन करणार, खेळत राहा, तुम्हाला पाहून दुसरे लोकंसुद्धा फिटनेसप्रती जागरूक होतील। आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 60 वर्ष वयाचेसुद्धा लोक खेळत आहेत आणि जंबल डबल्स एक प्रकार जो आहे त्याच्यामध्ये 70 आणि 65 वर्षाचे खेळाडूसुद्धा खेळत आहेत। त्यांचा फिटनेस आणि दुसरे जे आहेत त्यांनी त्यांचा फिटनेस पाहावा आणि स्वतःच्या फिटनेसप्रती काळजी घ्यावी। चालेल, आपलं नाव सर? माझं नाव मिलिंद कुलकर्णी, मी मसिया संघटनेचा एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहे आणि स्पोर्ट्स सेक्रेटरी आहे। आमची ओपनिंग सेरेमनी होती, त्या सेरेमनीसाठी पूजा नागरे मॅडम DYSP ग्रामीण त्यांच्या हाताने आणि आमचे जे मुख्य प्रायोजक आहेत सागर गॅसेस यांच्या आई यांच्या हाताने आज टुर्नामेंटचं उद्घाटन झालं। या टुर्नामेंटचं 2 दिवसाची आहे, तर उद्या या टुर्नामेंटचे क्लोजिंगसुद्धा आहे संध्याकाळी 4 वाजेच्या आसपास। त्यावेळेस कचोट सर हे उद्या आमचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला येणार आहे आणि त्यांच्यासोबत आमचे सगळे पदाधिकारी वगैरे पण असणार आहे। आणि हे जे भामरे सर आहेत ते सुद्धा उद्या अतिथी म्हणून लाभले। आणि यासोबतच मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या टुर्नामेंटसोबतच मसिया असे अनेक टुर्नामेंट ऑर्गनाईज करत राहते। क्रिकेटचे टुर्नामेंट होतात, तसेच यावर्षी महाराष्ट्र एक्सपो आहे, खूप मोठा एक्सपो आहे मसियाचा 8, 9, 10, 11 जानेवारीला।
तर त्यासाठी सुद्धा मसियांनी सगळे जे मेंबर्स वगैरे आहेत ते सगळे करतायत. तर त्यावेळेस सुद्धा सगळ्यांनी आपले चॅनल जे बघतात त्यांनी सपोर्ट करावं, यावं, त्याच्यातून सगळ्यांनाच फायदा होईल असं आवाहन करतो. आता ही स्पर्धा असेल तसं पाहणाऱ्यांसाठी विचारतो ही स्पर्धा सुद्धा चांगली आहे. ही स्पर्धा नाईक कॉलेज जे आहे वसंतराव नाईक कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहे. इथे 3 कोट आहे लगातार आणि चांगलं स्ट्रक्चर आहे. दरवर्षी आम्ही इथेच करतो, कारण काय एक वेळेस एवढं क्राऊड वगैरे घ्यायला किंवा चांगलं म्हणजे कॉलेज स्टाफचा पण सपोर्ट आहे आम्हाला या गोष्टी करून. बॅडमिंटन स्पर्धेचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये. सर, ही स्पर्धा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. दरवर्षी या स्पर्धेचं जे अपडेशन आपण करत राहतो. मसिया संघटना झाली आणि सगळी जी कमिटी वगैरे आहे त्याच्यात आम्हाला मुख्य प्रायोजक जे आहे सागर गॅसेस ते आहेत, त्यांचा आम्हाला बराच सपोर्ट आहे. कारण मुख्य प्रायोजकासोबत शिवाय हे जे टुर्नामेंट वगैरे आपण कंडक्ट करू शकत नाही. कारण काय या सगळ्या जे आपण सगळं बघताय हे सगळे पार्टिसिपेट जे आहेत ते पूर्ण मराठवाड्यातून येतात आपल्याकडे. 2 दिवस आपली पूर्ण ही स्पर्धा चालते. त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना फूड आणि हे सगळे ड्रेसेस, जर्सी हे सगळं आपण प्रोव्हाइड करतो. आणि यासोबत जे आपले बॅडमिंटनच्या प्रती, खेळाप्रती जे इच्छुक लोक आहेत, मग ते 20 वर्षाचे असू द्या का 60 वर्षाचे, तुम्हाला सगळे लोक इथं स्पर्धेत दिसतील. आणि जसं यावर्षी एक नवीन आहे की महिलांचा जो सहभाग आहे आमच्या स्पर्धेसाठी ते खूप चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे. तर त्या गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे हा सगळ्या खेळाडूंसाठी जो प्लॅटफॉर्म उभं करून देण्याचं काम आहे हे मसिया संघटना करते. यासाठी सगळेजण म्हणजे नाही म्हणलं तरी महिना 1.5 महिन्यापासून झटतात ही स्पर्धा आयोजित. कारण नाही 300 लोक तुम्हाला येतात तुमच्याकडं. प्रत्येक, आता आपल्याला तर माहितीच आहे प्रत्येक लोकांना काही ना काही वेगळं असतंच. त्या हिशोबाने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे वाढत चालली आहे. आता लवकरच आमची ही स्पर्धा जी आहे आम्ही मराठवाडा लेवलपासून महाराष्ट्र लेवलपर्यंत न्यायचे प्रयत्न करणार. मसिया संघटना आणि आमचे जे संघटनेचे सगळे पदाधिकारी यांचा सपोर्ट आम्ही महाराष्ट्र लेवलपर्यंत नक्कीच घेऊ. चालेल. आपलं नाव सर? माझं नाव अजिंक्य अजय पाटील.